आणि हेडफोन वापरण्याची सवय किती धोकादायक ठरू शकते याची प्रचिती आज आली आहे। त्यामुळे हेडफोन वापरत असाल तर ही बातमी जरूर पहा, नीट पहा। रस्त्यावरनं चालताना किंवा प्रवासात अनेकांना इयरफोन किंवा हेडफोन वापरण्याची सवय असते, पण याच इयरफोनमुळे पालघरच्या सफाळे भागात तरुणीनं जीव गमावलाय। वैष्णवी रावल अशा मुलीचं नाव आहे। दुपारी कोचिंग क्लासवरनं वैष्णवी घराकडे परतत होती आणि माकणे इथे घरी जाण्यासाठी त्याला सफाळे रेल्वे स्थानक परिसरातनं पूर्वेकडनं पश्चिमेला प्रवास करावा लागतो। ती रेल्वेचा रूळ ओलांडत होती, पण त्याच वेळेला तिच्या कानात इयरफोन्स होते। त्यामुळे ट्रेनचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही। ट्रेननं तिला धडक दिली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। तर इयरफोन वापरताना सावधगिरी बाळगा असं वारंवार सांगितलं जातं, कारण इयरफोनचा अतिवापर तुमच्या दिवाला धोका निर्माण करू शकतो। प्रवासामध्ये अनेकांना इयरफोन वापरण्याची सवय असते। बरेच जण ड्रायव्हिंग करताना सुद्धा सर्रास इयरफोनचा वापर करतात। इयरफोनमुळे जर इयरफोनचा आवाज जास्त असेल तर बाहेरचा आवाज अजिबातच ऐकू येत नाही आणि बाहेरचा आवाज ऐकू न आल्यामुळे अपघाताचा किंवा दुर्घटनेचा धोका संभवतो। त्यामुळे इयरफोनचा अतिवापर हा कान आणि हृदय या दोनही अवयवांसाठी हानिकारक आणि धोकादायक असल्याचं डॉक्टरही सांगतात। इयरफोनचा जास्त वापर केला, अतिवापर झाला तर दिवसेंदिवस ऐकू येण्याची क्षमता ही कमी होते। मोबाईलचा अतिवापर हा एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतलाय। वैष्णवी रावल असं या 16 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून काल तिचा पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ राजधानी एक्सप्रेसची धडक लागून मृत्यू झाला। आपण बघू शकतो की मी सध्या याच ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी वैष्णवीला भरधाव राजधानी एक्सप्रेसने धडक दिली। ज्यावेळी वैष्णवी हा रेल्वे ट्रॅक ओलांडत होती त्याच वेळेस तिच्या कानात हेडफोन होते आणि यावेळेस तिला ट्रेनचा आवाज आला नाही, ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला नाही किंवा जे या ठिकाणी प्रवासी होते, नागरिक होते, त्यांनी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या कानात हेडफोन असल्याने तिला हा सगळा प्रकार लक्षात आला नाही आणि याच वेळेस वैष्णवीला भरधाव राजधानी एक्सप्रेसची धडक लागली आणि याच्यातच तिचा जागीच मृत्यू झाला। एकूणच पाहिलं तर सफाळे रेल्वे स्थानकावर एकच पादचारी पूल आहे आणि याच पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिक जे आहेत ते या फाटकातून ये जा करण्यासाठी पसंती देतात आणि या सगळ्या प्रकारातूनच हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडल्याचं समोर येत आहे। न्यूज 18 लोकमत साठी राहुल पाटील, पालघर। पुढची बातमी